हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीची झणझणीत अशी हिरव्या वाटणातली गवारीची भाजी. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी आपल्याला वाटण तयार करायचंय. त्यासाठी एका कढईमध्ये आपण घेतलेले आहेत 2 चमचे शेंगदाणे. आता शेंगदाणे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. त्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत. बघू शकता आता आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. त्याचा हलकासा रंग बदललेला आहे. आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आता आपण घातलेलं आहे थोडंसं तेल. तेल थोडं गरम झालं की आता आपण यामध्ये घालूयात लसूण. तर इथे 15 ते 20 लसूण पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत. लसूण सुद्धा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त आपल्याला लसूण शिजवायचा नाहीये. हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण त्याला छान असं भाजून घेऊया. आता लसूण सुद्धा आपला छान भाजून झालेला आहे. आता लसूण आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच कढईमध्ये भाजून घ्यायची आहे हिरवी मिरची. तर आता आपण त्याच कढईमध्ये घालूयात हिरवी मिरची. तर इथे आपण 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या सुद्धा आपण छान अशा भाजून घेणार आहोत. हे सगळे जिन्नस आपण भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीला एक कच्चेपणाचा वास येणार नाही. त्यामुळे आपल्याला हे सगळे जिन्नस, हे सगळे पदार्थ छान असे भाजून घ्यायचेत. आता मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत, त्या सुद्धा आपण काढून घेऊयात. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळ्यात आधी घेऊयात भाजून थंड केलेले शेंगदाणे. त्यानंतर यामध्ये घालूयात 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस जो आपण भाजून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण हे शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून घेऊयात. छान असं आपलं खोबरं आणि शेंगदाणे बारीक झालेले आहेत. आता आपण यामध्ये घालणार आहोत भाजून घेतलेल्या लसूण पाकळ्या. त्यानंतर यामध्ये घालूयात भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरजेप्रमाणे थोडंसं पाणी. अगदी वाटण बारीक वाटण्यापुरतंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि आता हे सगळं आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेऊयात. तुम्ही बघू शकता मस्त असं छान असं हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण गवार सुद्धा आधी परतून घेणार आहोत तेलामध्ये. त्यासाठी आपण एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण घालणार आहोत गावरान गवार. तर इथे आपण पावशर गवार स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. आता ही गवार आपल्याला या तेलामध्ये त्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. अशाच चविष्ट आणि झणझणीत रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी नवीन व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती येत असतात. तुम्ही गवारीची भाजी कोणत्या पद्धतीने करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता बघू शकता आपली गवार सुद्धा छान अशी परतून झालेली आहे. त्याचा रंग बदलला आहे. आता ही गवार आपण काढून घेणार आहोत आणि फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये घेणार आहोत तेल. तर तेल आपण छान असं गरम करून घ्यायचंय आणि गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 छोटा चमचा मोहरी आणि मोहरीनंतर आपण घालणार आहोत 1 छोटा चमचा जिरे. आता जिरे छान फुलले की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा. तर इथे आपण 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांदा आपण या तेलामध्ये आणि मोहरीमध्ये छान असा मिक्स करूयात आणि याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचंय. आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता. आता कढीपत्ता घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हा कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. खूप जास्त कांदा आपल्याला शिजवायचा नाहीये. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये आपला कांदा छान असा मऊ शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण घालणार आहोत हिरवं वाटण. आता वाटण या कांद्यामध्ये घातल्यानंतर आपण याला छान असं मिक्स करूयात आणि याला आपण आता परतून घ्यायचंय. पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला हे वाटण छान तेलात परतून घ्यायचंय, म्हणजे त्याचा कच्चेपणा जो काही राहिला असेल तो निघून जाईल आणि आपल्या भाजीला याची चव 1 नंबर अशी येणार आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये घातलेलं आहे थोडंसं हिंग आणि यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 छोटा चमचा हळद. आता त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मीठ. तर इथे चवीनुसार मीठ आपल्याला या भाजीत घालायचं आहे आणि त्यावरती घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर. आणि पुन्हा एकदा आपण हे सगळे मसाले या वाटणामध्ये मिक्स करूयात आणि याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे तेलात परतून घेतलेली गावरान गवार. आता गवार सुद्धा आपण या वाटणामध्ये मिक्स करूयात. याला छान असं आपण 1 मिनिटासाठी परतून घेऊयात आणि त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत गरजेप्रमाणे पाणी. तर तुम्हाला किती भाजी पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. तर पाणी इथे आपल्याला गरम करूनच घ्यायचंय. तर इथे आपण आता पाणी या भाजीमध्ये घालणार आहोत.
आणि छान आता याला आपण असं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर एक उकळी आल्यानंतर आपल्याला या भाजीवरती झाकण ठेवून याला एक वाफ काढायची अगदी 1 मिनिटभरासाठी. आणि 1 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही एकदम झणझणीत गावरान पद्धतीची हिरव्या वाटणातली भाजी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.